नमस्कार, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर इथे मी बनवलेला आहे छान असा ट्रेंडिंग कॉर्नेटो कोन आणि त्याचबरोबर उरलेल्या क्रीमसोबत ही आईस्क्रीमसुद्धा तयार केलेली आहे. तर चला बघूया कशी बनवायची ही ट्रेंडिंग कॉर्नेटो. अतिशय सोपी आहे बनवायला. इथे डार्क चॉकलेट मी घेतलेलं आहे. ग्लासमध्ये गरम पाणी घेते. पायपिंग बॅगमध्ये अशा पद्धतीने तुम्ही थोडं डार्क चॉकलेट घ्यायचं आहे आणि ही पायपिंग बॅग गरम पाण्यामध्ये टाकून ठेवायची. साधारण 1 ते 2 मिनटात किंवा 1च मिनटाच्या आतात हे डार्क चॉकलेट छान मेल्ट होतं आणि अशा पद्धतीने सगळ्या बाजूने ते स्प्रेड करून घ्यायचं. स्प्रेड करून झालं की तुम्ही अशा पद्धतीने ग्लासमध्ये ठेवायचं. बघा तुम्ही बघू शकता आतमध्ये कसं हे स्प्रेड झालेलं आहे. ग्लासमध्ये ठेवायचं आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं. दुसरीकडे बघा मी ओरिओचे 2 10-10 रुपयाचे पॅकेट घेतलेले आहेत. त्याला छान क्रश केलेलं आहे आणि ते सुद्धा बाजूला ठेवायचं आहे. आता इथे भांड्यामध्ये मी थोडंसं क्रीम घेते. साधारण 2 ते 3 मोठे चमचे क्रीम आणि ही क्रीम मी गनाश बनवण्यासाठी घेतलेली आहे. गनाश बनवण्यासाठी आपल्याला क्रीम आणि चॉकलेट लागणार. सो इथे मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे. हे तुम्हाला कमी वाटत असेल तुम्ही अजून थोडं घेतलं तरी चालणार आहे. हे डार्क चॉकलेट छान मी चॉप करून घेतलं आणि क्रीममध्ये ॲड करून घेतलं आणि गॅसवर साधारण 1 ते 2 मिनटंच फक्त गरम करायचं आणि अशा पद्धतीने आपला गनाश तयार होऊन जातं. गनाश थंड करायला साईडला ठेवून द्यायचं आणि इथे मी मोठ्या बाउलमध्ये 1 मोठा कप क्रीम घेतलेली आहे. बीटरच्या साहाय्याने छान फेटून घेतली आहे. बीटर नसेल तर हँड बीटरने तुम्ही फेटून घ्यायचे. हँड बीटरने खूप टाईमही लागतो आणि हातही दुखतो, पण ठीक आहे, काही हरकत नाही. क्रीम छान बीट झाल्यावर आपण याच्यात गनाश पण ॲड करून घेतलं आणि गनाश घालून पण मी पुन्हा एकदा छान बीट करून घेतलं आणि इथे आपली आईस्क्रीमची क्रीम तयार झालेली आहे. याच्यात चुरा केलेला ओरिओ घालून घ्यायचा आहे. तो सुद्धा मिक्स करायचा आहे छान आणि इथे आपली फिलिंग तयार झालेली आहे कॉर्नेटोची. पायपिंग घ्यायची आहे, त्याला खालून कट करून घेतलेली आहे. मी दाखवते तुम्हाला आणि छान अशी क्रीम याच्यात भरून घ्यायची आहे आणि क्रीम भरून घेतली की जो आपण फ्रीजरमध्ये कोन ठेवला होता तो काढायचा आहे. जे आपला कोन छान तयार झाला आहे आणि या पायपिंग बॅगच्या साहाय्याने आतमधून सुरुवात करायची क्रीम भरायला आणि वरपर्यंत जिथपर्यंत आपल्या चॉकलेटचा लेअर आहे त्याच्या 1 इंच वरती पर्यंत आपल्याला क्रीम भरायची आहे आणि चमच्याच्या मदतीने हे इवन पसरून घ्यायचं व्यवस्थित. थोडं वरती गनाश घालून चोको चिप्स असतील नसतील जे काही असेल तुमच्याकडे ते ॲड करायचं आहे. नसेल तरी चालणार आहे. इथे माझ्याकडे चोको चिप्स होते तर मी वरती ॲड करून घेतलेले आहे. ते छान असं डेकोरेशन केलं आहे त्याचं आणि उरलेली क्रीम गनाश सगळं मिक्स करून इथे मी डब्यामध्ये भरून घेतलं. याच्यावरसुद्धा चोको चिप्स टाकून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे. पूर्ण 1 दिवस हे सगळं फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. कॉर्नेटोचे कोन पण आणि ही आईस्क्रीम पण आणि व्यवस्थित ते तयार होतात खाण्यासाठी. सो इथे आपला कोन तयार झालेला नक्की ट्राय करा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही.